रात्रीच्या टाइमले घरच्यानं घराच्या बाहेर काढून दिलं. चिले म्हणे तेरी जिंदगी. अरे बा असं म्हटल्यानं नाही जमन रे बा. म्हटलं अजून तर लय काही बाकी आहे. रात्रीची थंडी खूप लागून राहिली होती. त्याला म्हटलं एक काम कर, आपल्या मित्राच्या दुकानावर गाडी टाक. त्याच्यानंतर आलो आम्ही डायरेक्ट उपसरपंच चहावर. तिथून घुटभर चहा वगैरे पिऊन घेतला आणि एक लंबा लचका फोटोही काढून घेतला. याचा ऍड्रेस आहे राजापेठ पुलाच्या खाली, उपसरपंच आहे. तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा. त्याला म्हटलं आपल्याला आपल्या घरच्यानं बाहेर काढलेला आहे, तर आपल्याला आपल्या घरच्याला खुश करायच लागन, तर आपल्याला काही ना काही करायच लागते. त्याला म्हटलं एक काम कर, डायरेक्ट न कोणता विचार करता गाडी डीमार्ट मध्ये टाक. म्हटलं आपल्या घरच्यासाठी आपण काही ना काही घेऊन जाऊ. त्याच्यानंतर गाडी पार्किंगला लावून दिली आणि डायरेक्ट आलो आम्ही वरतं. आणि आज गर्दी तर काही एवढी होती नाही, त्याच्यानं काही एवढं टेन्शन नव्हतं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले वरतं आलो आणि आपला भाऊ डायरेक्ट कपडे पाहायला बसला. अरे बा कपडे नको पाहू रे बा, म्हटलं आपल्या घरच्यासाठी सामान न्यायचं आहे आपल्याला. त्याला म्हटलं एखादी टी शर्ट आपणही पाहून घेऊ रे बा म्हटलं, पण ते काही मला पसंत येऊन नव्हती राहिली. त्याच्यानं आम्ही आलो डायरेक्ट खालतं. आणि खाली येतो तर काय, आपला गडी तर नुसता फोनवरच बिझी होता. सगळ्यात पहिले आपल्याला लागणारे प्रोडक्ट आपण सगळं टाकून घेतले. नाही म्हणता म्हणता आपल्या गळ्यानं चांगली शॉपिंग करून घेतली. अरे बा चाल रे बा म्हटलं, अरे हे तर सिर्फ ट्रेलर आहे म्हणे. मग काही नाही, आम्ही एका जणाची ट्रॉली चोरून घेतली आणि आपलं सामान सगळं त्याच्यात टाकूनही घेतलं. आता एक नंबर काम झालं होतं. आता आपल्याला टेन्शनचं काम नाही. त्याला म्हटलं बा आता चाल रे बा, आता आपण बिल वगैरे करून घेऊ. आता आम्हाला चॉकलेट दिसलं. अरे सिंगल पोराच्या काही कामाचं नाही आहे म्हटलं. मग आम्ही किटकॅट चॉकलेट घेतलं आणि आपल्या ट्रॉलीमध्ये टाकून दिलं. लेकराईले घर कमी पडते म्हणून डीमार्ट मध्ये येऊन खेळते, आमच्या घरची घराच्या बाहेर हाकडते म्हणून घरच्यासाठी चॉकलेट घेऊन जाते. त्याला म्हटलं चाल रे बा घरी, आता आपण लय शॉपिंग केली म्हटलं. मग बिल वगैरे करून घेतलं. त्याच्यानंतर पॉपकॉर्न वगैरे करून घेतले, आईस्क्रीम वगैरे करून घेतली आणि आम्ही जातो आता घरी. तुम्ही तेवढं फॉलोचं बटन दाबून द्या बरं. तो लोक बासा वाजव रे आता.